डिजिटल अहिल्यानगरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी। शेवगाव नगर परिषदेत टेंडर माफिया राज। शेवगाव नगर परिषदेतील टेंडर माफियाचा प्रताप। खोट्या गुन्ह्यात अडकवून संपवून टाकू। शेवगाव नगर परिषदेतील नगराध्यक्षांचे पती शिवसेना नेते अरुण मुंडेंविरोधात कंत्राटदाराची गंभीर तक्रार। शेवगाव नगर परिषदेतील निविदा प्रक्रियेदरम्यान कंत्राटदाराला धमकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या प्रकरणी संबंधित शिवसेना नेते अरुण मुंडे यांच्या विरोधात जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे। राजेंद्र रामदास शिंदे, राहणार आनंदनगर सोसायटी, त्रिमूर्ती चौक, सारसनगर, अहिल्यानगर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते शासनाच्या विद्युतीकरणाच्या कामांचे कंत्राटदार आहेत। शेवगाव नगर परिषदेकडील हायमास्ट, स्ट्रीट लाईट व सोलर यंत्रणांच्या कामांसाठी काढण्यात आलेल्या ऑनलाईन निविदा प्रक्रियेत त्यांनी सहभाग घेतला होता। तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे 8 जून 2026 रोजी शेवगाव नगर परिषद कार्यालयात ऑनलाईन टेंडर संदर्भात चर्चा सुरू असताना नगर परिषदेतील काही कर्मचाऱ्यांनी कागदपत्रांबाबत हरकती घेत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला। यानंतर तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार नगर परिषदेतील नगराध्यक्षांचे पती शिवसेना नेते अरुण भाऊसाहेब मुंडे यांनी शिवीगाळ करत तुझा टेंडर रद्द करू, तुला खोट्या गुन्ह्यात अडकवून संपवून टाकू अशा आशयाची धमकी दिली। तक्रारीनुसार माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून माझे आयुष्य उद्ध्वस्त करण्याची धमकी देण्यात आली असून माझ्या जीवितास धोका निर्माण झाला आहे, असं राजेंद्र शिंदे यांनी म्हटलं आहे। या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, शेवगाव नगर परिषद आणि शेवगाव पोलीस निरीक्षक यांच्याकडे तक्रारींच्या प्रती सादर करण्यात आल्या असून संबंधितांवर चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। दरम्यान ही सर्व माहिती तक्रार अर्जामध्ये करण्यात आलेल्या आरोपांवर आधारित असून संबंधित अधिकारी किंवा नगर परिषद प्रशासनाची अधिकृत बाजू अद्याप समोर आलेली नाही। चौकशीनंतरच संपूर्ण सत्य स्पष्ट होणार आहे। निविदा प्रक्रियेत सहभागी झालेल्या कंत्राटदाराला खोट्या गुन्ह्यात अडकवून संपवून टाकू अशी धमकी दिल्याचा आरोप अत्यंत गंभीर मानला जात आहे। प्रशासन या तक्रारीची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करणार का, याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। प्रतिनिधी राणीकांत लिवाल, डिजिटल अहिल्यानगर।